सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। विश्व योग दर्शन केंद्र मिरज सांगली व इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील यांच्या 25व्या स्मृती दिनानिमित्त योगरत्न, योग जीवन गौरव व योग भूषण पुरस्कार वितरण समारंभ आयोजित कार्यक्रमात योग जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर श्रीराम हरी आगाशे ठाणे आणि डॉक्टर ओमानंद गुरुजी इंदोर यांना, तर योगरत्न पुरस्कार डॉक्टर शरदचंद्र भालेकर कराड यांना, योग संघटक पुरस्कार यशवंत रामकृष्ण चित्रे जबलपूर, योग मार्गदर्शक संस्था पुरस्कार डॉक्टर अजित ओक ठाणे, उत्कृष्ट योग शिक्षक पुरस्कार सुवर्णा नेवाळकर तसेच उत्कृष्ट योगपटू पुरस्कार हे अंबाबाई तालीम मिरजचे श्री शैलेश शंकर कदम यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी अतिथी मान्यवर माननीय डॉक्टर सौ रश्मी रानडे यांच्या शुभ हस्ते आणि माननीय आर्किटेक्ट प्रमोद परीख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। यामध्ये जागृती अळतेकर, प्राप्ती देशमुख यांनी डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं। यावेळी जयश्री मदन पाटील, केदार टाकवेकर, बाळकृष्ण चिटणीस, प्रमोद पाटील, विक्रम पाटील, महेश पाटील हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स असोसिएशन रमेश मिरजे मेमोरियल हॉल सांगली या ठिकाणी रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता कार्यक्रम संपन्न झाला। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून खेलो इंडियाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे। योग डिप्लोमा आणि YCB परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि योग स्पर्धेमध्ये, राष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम करतात। श्री शैलेश कदम, उत्कृष्ट योगपटू। त्रिविक्रमासन गेली 30 वर्ष एखादा विद्यार्थी एखाद्या गुरुबरोबर असतो। या विश्व योग दर्शन केंद्रामध्ये हा एकमेव असा आहे की वयाच्या 8व्या वर्षापासून आज माझ्याबरोबर आहे। सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कार असे दृढभूमी हे, आणि दुसरं आपल्या गुरुच्या प्रति निष्ठा ठेवणारा एक आमचा संस्थेचा ट्रस्टी आणि योगपटू शैलेश कदम। नटराज योगाच्या अभ्यासातून शरीर लवचिक ठेवणं, शरीराची कार्यक्षमता, स्नायू, पाठीच्या मणक्याची स्थिती उत्तम ठेवणं, रोज जर आसनाचा अभ्यास करत असेल तर होऊ शकतं। डिंबासन, अनेक आसना, फ्रंट बेंडिंग, बॅक बेंडिंग, ट्विस्टिंग आणि बॅलन्सिंगमध्ये अतिशय कौशल्यपूर्ण सादर करणारा हा शैलेश कदम आंतरराष्ट्रीय योगपटू आहे। आयुष डिपार्टमेंटचा हा एक परीक्षक आहे। वीरभद्रासन, हठयोगामध्ये पहिलंच सांगितलेलं आहे की आसनाचा पहिल्यांदा अभ्यास करा। हठस्य प्रथमांगत्वात् आसनं पूर्वमुच्यते कुर्यात् आसनं स्थैर्यं आरोग्यं चांगलापन। समकोणासन, लोकांना खाली साधी मांडी भरून बसता येत नाही। हे समकोणासन म्हणजे दोन्ही पाय एका सरळ रेषेत घेणे। बघा
उग्रासन, पोट, छाती, दंड, हाताचे कोपरे, मनगट आणि हाताची बोटं एका जमिनीवर आहे. अशा प्रकारची आसनं केल्यानंतर रोग होतोयच कशाला? अतिशय सुंदर आपल्याला ग्रंथामधनं सांगितलंय की आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी आपल्याला अष्टांग योगाचा अभ्यास करा. हनुमानासन, अतिशय पायाची लवचिकता, शरीराची लवचिकता, अतिशय सुंदर. अंजनी आसन, आसनेन रुजोहंती आणि आसनेन दृढ भवे. पूर्ण पुष्प आसनाचा अभ्यास लहान मुलं, तरुण मुलं, वृद्ध, व्याधीग्रस्त कोणी पण करू शकतं. अतिशय सुंदर कृष्णमुली उलटासारखी स्थिती आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये सगळ्यांच्यासाठी हा योगाचा अभ्यास आहे. युवा वृद्धो की वृद्धो वा व्याधितो दुर्रोग वा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्व योगेश तंद्रिता. म्हणजे युवक, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधिग्रस्त यांनी जर आसनाचा अभ्यास केला, अष्टांग योगाचा अभ्यास केला, आरोग्य प्राप्ती होते, दीर्घायुष्य, शतायुष्य होऊ शकते.